डाळिंब येथील सुमारे 12 एकर जागेत मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य इज्तेमा 9 व 10 जानेवारी रोजी अत्यंत शांततापूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाला परिसरातील विविध तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। या इज्तेमासाठी जेवणाचे 4 झोन करण्यात आले होते। जेवणाच्या झोनची जबाबदारी धाराशिव, लोहारा, मुरुम व तुरुरी या भागातील सेंटरने घेतली होती। तसेच भाविकांसाठी इतर भागातील सेंटरने चहा पाणीचे 5 सबिल झोन उभारण्यात आले होते। इज्तेमा स्थळी वजूखाना, गुसुलखाना, बैठुलखाना, तारकखाना आदी सर्व आवश्यक सुविधा सुस्थितीत व नियोजनबद्धरित्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। या कार्यक्रमात सामाजिक एकतेचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले। डाळिंब येथील हिंदू समाज बांधवांच्या वतीने सलग 2 दिवस मोफत पिण्याचे पाणी, तर डाळिंब येथीलच सुरेश वाले यांच्या वतीने मोफत मसाला दूध भाविकांना वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे धार्मिक सौहार्द व बंधुभाव अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले। या इज्तेमा कार्यक्रमाला विविध राजकीय व सामाजिक नेत्यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या। यामध्ये काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, उमरगा नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष किरण गायकवाड, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। इज्तेमामध्ये नामवंत धर्मगुरूंनी मार्गदर्शनपर प्रवचने केली। पहिल्या दिवशी मगरिब नंतर गेवराई येथील मुफ्ती गयास यांनी प्रवचन केले, तर बीड येथील मुजम्मिल साहेब यांनी दुपारी, तर दुसऱ्या दिवशी दुपारी बीडचे मौलाना सईद साहेब यांनी धार्मिक व सामाजिक एकतेवर मार्गदर्शन केले। तर कार्यक्रमाच्या शेवटी मुफ्ती असलम साहेब बीड येथील यांच्या उपस्थितीत सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी विशेष दुआ म्हणजेच प्रार्थना करण्यात आली। हा इज्तेमा कार्यक्रम उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन व शांततेच्या वातावरणात पार पडल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून मुस्लिम समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। या इज्तेमाच्या बाबतीत डाळिंब व परिसरातील काही नागरिकांनी आपल्याशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, पाहूयात। डाळिंब येथे दिनांक 9 आणि 10 जानेवारी या 2 दिवसामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीनं जो जिल्ह्याचा सर्वात मोठा जो त्यांच्या इज्तेमाचा कार्यक्रम ठेवण्यात आला, त्यानिमित्त आमच्या गावातील सर्व हिंदू बांधवांनी मिळून हा जो या मुस्लिम आणि हिंदू जातीय सलोखा करण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनी सुद्धा त्यांच्या या धार्मिक कार्यामध्ये, या विधीमध्ये हिंदू बांधवांना समावेश करून घेतलं, आम्हाला सोबत घेतलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो। आणि जी आमची डाळिंबची अशीच हिंदू मुस्लिमांची एकता आणि अखंडता कायमस्वरूपी धार्मिक सलोखा राहील, त्यामध्ये आमचेही हिंदू बांधव कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी सोबत राहिले आहेत, याही पुढे निश्चित राहतील असं या सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं आम्ही अभिवचन देतोय। आणि भविष्य काळात एक चांगल्या स्वरूपाचं डाळिंब, सुसंस्कृत डाळिंब बनवण्याचं काम दोन्ही समाज करतील अशी आम्ही सर्वांच्या वतीनं इथं ग्वाही देतोय। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर YouTube न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।